नमस्कार, मी पंजाब टक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे, कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळे इतक्या दिवस बंद होतं. आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज 28 तारखेपासून ते 5 ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा, कारण की राज्यामध्ये जवळपास आता 5 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल. सर्वदूर काही पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये 30 तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की त्याच्यानंतर 1 तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे. त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा आणि सोयाबीनचं नियोजन करायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर आज 28 ऑक्टोबरपासून तर 5 ऑक्टोबर दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा. आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो कशी काढायची, की आज समजा आज सोयाबीन काढायची, आजच्या दिवस तिला ऊन भेटते आणि उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि 1च्या नंतर लगेच उचलायची आणि लगेच वळी लावून ठेवा. असं केल्याच्यानंतर तुमची सोयाबीनची वळी खराब होणार नाही आणि चांगलं सोयाबीन तुमचं निघेल. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून झाकून ठेवा. मशीन भेटेल तर काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातला आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे यापुढं कोणाला विचारत नाही. एक सोपं करून सांगतो, आता ऑक्टोबर महिना लागला समजा 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान, यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं, सकाळी सकाळी काही जण धुई म्हणतात, काही जण धुकी म्हणतात. धुई येते आणि धुई आल्याच्या नंतर आपल्या पिकावर, आपल्या कापसावर, केळीच्या झाडावर असे जाळे पडतात, त्याला जाळे धुई म्हणतात. जाळे धुई आल्याच्या नंतर राज्यामध्ये जाळे धुई निसर्ग सांगतो की जाळे धुई आल्याच्या नंतर तिथून पुढे कंप्लीट 12 दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे. असं संकेत ते जाळे धुई शेतकऱ्यांना निसर्गरूपी देते. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा.